हाय फ्रेंड्स, एसपीक अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, 2024ची एक्झाम ही एप्रिल 2024 म्हणजे ह्या येणाऱ्या महिन्यामध्ये होत आहे. त्या दृष्टीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश 30चे काही महत्त्वपूर्ण असे 25 प्रश्न पाहणार आहोत जे आपल्याला येणाऱ्या परीक्षेला उपयोगी होतील. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा, VDU स्टँड फॉर म्हणजे आपल्याला या ठिकाणीचा लॉंग फॉर्म विचारला आहे. VDUचा लॉंग फॉर्म आहे व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. पुढे जाऊया. IBM इज द डॅश डॅश मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. IBM इज अ मायक्रो प्रोसेसर. मोस्ट इम्पॉर्टंट पहा, IBM ही काय करते? मायक्रो प्रोसेसर क्रिएट करते, निर्माण करते. या ठिकाणी 3 ऑप्शन दिलेले आहेत, त्यामुळे आपण ऑपरेटिंग सिस्टीम ह्या ऑप्शनला क्लिक करण्याची जास्त शक्यता असते, परंतु याचं उत्तर आहे मायक्रो प्रोसेसर. LCD स्टँड फॉर लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. www.askme.com इज एक्झाम्पल ऑफ. ही एक वेबसाईट दिली, ही कशाचं एक्झाम्पल आहे? तर ही आहे सर्च इंजिन आस्क मी. HTML स्टँड फॉर हायपरटेक्स्ट मॅन्युअल लँग्वेज. फॉल्स. HTML स्टँड फॉर हायपरटेक्स्ट मार्क लँग्वेज. InWord 2010 1.25 इज द डिफॉल्ट व्हॅल्यू ऑफ मार्जिन. मार्जिनची ही डिफॉल्ट व्हॅल्यू आहे 1.25. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॅश कॅन नॉट बी रिसाइज. आपण काय रिसाइज करू शकत नाही? जो डायलॉग बॉक्स आहे, हा डायलॉग बॉक्स आपण काय करू शकत नाही? रिसाइज करू शकत नाही. इन MS वर्ड वी कॅन यूज बुकमार्क फुटनोट. आपण MS वर्डमध्ये बुकमार्क यूज करू शकतो. फुटनोट. यस, ट्रू. विच आयटम्स आर प्लेस ॲट द एंड ऑफ अ डॉक्युमेंट. असा कोणता आयटम आहे या चारपैकी जो आपण डॉक्युमेंटच्या एंडला घेतो? तो आहे एंड नोट. डॅश डॅश आर द फिल्टर ऑप्शन. आपल्याला विचारले की फिल्टर ऑप्शन कोणते आहेत? त्या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर पहिला पहा, ऑटो फिल्टर, कस्टमर फिल्टर, ॲडव्हान्स फिल्टर. हे तिन्ही सुद्धा काय आहेत? आपले फिल्टर ऑप्शन्स आहेत. विच शोज ॲड्रेस ऑफ ॲक्टिव्ह सेल्स. पहा, ॲक्टिव्ह सेल्स हा कोणता ॲड्रेस दाखवतो? जो नेम बॉक्स आहे, हा नेम बॉक्स काय करतो? आपल्याला कोणती सेल ॲक्टिव्ह आहे हे त्या ठिकाणी आपल्याला दाखवतो. आता आपण जर एक्सेल शीटमध्ये गेलो, या ठिकाणी आपण एक वेबसाईट हे घेऊया. एक फाईल मी या ठिकाणी ओपन करतो. आता बघा, ह्या ठिकाणी जो आहे हा नेम बॉक्स आहे, तो काय करतो? आपल्याला जे ॲक्टिव्ह सेल आहे ते ॲक्टिव्ह सेल आपल्याला या ठिकाणी तो दाखवतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सिरियल Z2A मीन्स सॉर्टिंग ऑफ टेक्स्ट. म्हणजे काय? डिसेंडिंग ऑर्डर आहे. कोणती ऑर्डर आहे? डिसेंडिंग ऑर्डर. तर A to Z असेल ती झाली असेंडिंग ऑर्डर, आणि Z to A असेल तर ती झाली डिसेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर म्हणजे आपल्या भाषेत चढता क्रम, डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ चार्ट टाईप विच इज नॉट इन MS Excel 2010. MS Excel 2010 मध्ये ह्यापैकी कोणता चार्ट टाईप नाही आहे? तो नाही आहे रेडियम. बाकी सरफेस, स्टॉक, रडार हे सर्व काय चार्ट टाईप वर्डमध्ये अवेलेबल आहेत, एक्सेलमध्ये अवेलेबल आहेत. इन MS Excel 2010 द ॲक्टिव्ह सेल इज इंडिकेटेड बाय. MS Excel 2010 मध्ये जे ॲक्टिव्ह सेल आहे ती कशाने इंडिकेटेड केली जाते? तर ती डार्क व्हाईट बॉर्डरने इंडिकेट केली जाते. विच इज नॉट अ चार्ट टाईप इन MS Excel 2010. ह्यापैकी कोणता चार्ट नाही आहे MS Excel मध्ये? रडार आहे, लाईन आहे, बार आहे. तर तो लिंक आहे, हा लिंक आहे, चार्टचा प्रकार नाही आहे. व्हॉट इज द यूज ऑफ PPT. PPTचा यूज आपल्याला कशासाठी होतो? तो जर प्रेझेंटेशनसाठी. फ्लाय थ्रो इज अ इफेक्ट इन पॉवर पॉईंट. तर ॲनिमेशन. फ्लाय थ्रो हा काय आहे? पॉवर पॉईंटमध्ये ॲनिमेशनचा इफेक्ट आहे. वी कॅन यूज डॅश डॅश व्ह्यू टू सी स्लाइड्स वन आफ्टर द अदर ऑन द स्क्रीन. स्लाइड शो. या स्लाइड शोच्या माध्यमातून आपण काय करू शकतो? एका पाठोपाठ एक काय स्लाइड पाहू शकतो. डॅश डॅश व्ह्यू इज युजफुल टू क्रिएट अ स्लाइड. स्लाइड क्रिएट करण्यासाठी कोणतं युजफुल महत्वाचं आहे? तर नॉर्मल. विच स्लाइड इज यूज टू इंट्रोड्यूस अ न्यू टॉपिक इन अ प्रेझेंटेशन. टायटल स्लाइड. जेव्हा आपल्याला प्रेझेंटेशन तयार करायचं असेल तर न्यू टॉपिकसाठी कोणती स्लाइड आपण यूज करतो? टायटल स्लाइड. डॅश डॅश इज अ वर्ल्ड वाईड सिस्टम ऑफ नेटवर्क. वर्ल्ड वाईड नेटवर्कची सिस्टम कोणती आहे? तर इंटरनेट.
द लॉंग फॉर्म ऑफ URL इज युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. URLचा लॉंग फॉर्म काय? युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण लॉंग फॉर्मचे 2 व्हिडिओ टाकलेले आहेत. त्यामध्ये आपण यापूर्वी परीक्षेला आलेले व आपल्या पुस्तकातील सर्व असे लॉंग फॉर्म घेतलेले, तो व्हिडिओही अवश्य पहा. प्रोसेस डाटा इज ऑल्सो कॉल्ड ॲज इन्फॉर्मेशन. जी इन्फॉर्मेशन आहे, जो प्रोसेस डाटा आहे, त्याला आपण काय म्हणतो? इन्फॉर्मेशन. इन नेटवर्क डॅश नोड्स आर अराउंड अ सेंट्रल सर्व्हर. पहा, इन नेटवर्क डॅश नोड्स आर अराउंड अ सेंट्रल सर्व्हर. क्लायंट्स 1024 बाइट्स मीन्स 1 किलोबाइट. म्हणजे आपल्याला विचारलं आहे की 1024 बाइट्स म्हणजे किती? तर 1 किलोबाइट होय. मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.